हरे कृष्ण. आज आपण भागवताच्या पहिल्या स्कंदातील दुसऱ्या अध्यायाचा 5वा आणि 6वा श्लोक बघणार आहोत. त्यात आपण यदि जर कोणी खरोखर मुक्तीची इच्छा करत असेल तर त्याला भक्तांची कशी सेवा करायला पाहिजे त्याच्याविषयी यात सांगितलेलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते ओम नमो वासुदेवाय। भगवते ओम नमो वासुदेवाय. भगवते वासुदेवाय। नमो भगवते ओम नमो वासुदेवाय. भगवते वासुदेवाय। नारायणं नारायणं नमस्कृत्य नमस्कृत्यं नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं व्यासं सरस्वतीं ततो व्यासं ततो जयमुदीरये। जयमुदीरये. नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु भद्रेषु भद्रेषु नित्यं भागवत नित्यं सेवया। भागवत सेवया. भगवती भगवती उत्तमश्लोके उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। भक्तिर्भवति नैष्टिकी. हरे कृष्ण. मुनयः साधु पृष्ठ अहम् मुनयः साधु पृष्टः अहम् भवद्भिः लोकमङ्गलम् भवद्भिः लोकमङ्गलम्। यत्कृतः कृष्ण सम्प्रश्नः यत्कृतः कृष्णसम्प्रश्नः येन आत्मा सुप्रसीदति येन आत्मासु प्रसीदति स वै पुंसां परधर्मः स वै पुंसां परः धर्मः। यतः भक्ति अधोक्षजे यतः भक्ति अधोक्षजे अहैतुके अप्रतिहता अहैतुकी अप्रतिहता यया आत्मा सुप्रसीदति. यया आत्मासु प्रसीदति। मुनयः साधु पृष्ठ अहम् भवद्भिः लोकमङ्गलम् यत्कृतः कृष्ण सम्प्रश्नः येनात्मा सुप्रसीदति स वै पुंसां परः धर्म यतः भक्ति अधोक्षजे अहैतुके अप्रतीयता यया आत्मा सुप्रसीदति. भाषांतर. हे ऋषीगण, तुम्ही मला योग्यरित्या प्रश्न विचारले आहेत. तुमचे प्रश्न योग्य आहेत कारण ते भगवान श्री कृष्णांशी संबंधित आहेत आणि म्हणूनच जगाच्या जगाच्या कल्याणाकरिता समर्पक असे आहेत. केवळ अशा प्रकारचे प्रश्नच आत्म्याचे पूर्णपणे समाधान करण्यास समर्थ आहेत. ज्यामुळे मनुष्याला परमदिव्य अशा भगवंताची प्रेममयी भक्ती प्राप्त होते तो अखिल मानव जातीचा परम धर्म होय. अशी भक्ती अहेतुकी हेतुरहित आणि अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो, तृप्त होतो. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णव्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. या ठिकाणी मुनी म्हणतात ते की तुम्ही मुनींना ते सत गोस्वामी म्हणतात ते की तुम्ही मला जे प्रश्न विचारलेत ते खरोखर उचित आहेत आणि ते श्रीकृष्णांशी संबंधित असल्यामुळे मानव जातीच्या कल्याणासाठी सुद्धा योग्य आहेत आणि त्यामुळे मी समाधानी आणि मी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी जी मनुष्याला परमदिव्य भगवंताची प्राप्ती करून देते त्यालाच परमधर्म असं म्हटलं जातं. आणि अहेतुकी कुठल्याही प्रकारची त्यामागे ही हेतू नसतो आणि ती अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो असं ते सांगत आहेत. याविषयी प्रभूजी आपल्याला अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजावून सांगतील याची मी विनंती करते हरे त्यांना. कृष्ण, हरे धन्यवाद आई. कृष्ण प्रणाम. हरे कृष्ण, धन्यवाद. तर आपण इथे पाहतोय की निमर्षारण्य मधील ऋषींनी त्यांचा प्रश्न असा होता की कृष्णाच्या प्रस्थानानंतर धर्माची तत्वे ते कुणाच्या अंतर्गत आता संरक्षित आहेत. धर्मांच्या तत्वांचे तर रक्षण केले पाहिजे,
आणि कृष्णाचे दुसरे नावच काय? धर्मसेतू. कारण की ते रक्षण करतात. जसं भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायातील 7व्या श्लोकामध्ये भगवंत स्वतः म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अर्थात काय? तर हे भरतवंशी, जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्माचं पतन होतं किंवा अधर्माची प्रधानता व्हायला सुरुवात होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. तर धार्मिक तत्वाचा सारांश म्हणजे भगवंतांना शरण जाणं. सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणम व्रज. हा धर्म आहे. आणि धर्म म्हणजे काय? तर देवाने दिलेला आदेश. धार्मिक म्हणजे एक प्रकारचा विश्वास नाही. धर्म या शब्दाचा जर त्याचा इंग्रजी अनुवाद आपण विचार करतो ना, तो पुरेसा नाही. श्रद्धा, मी यावर विश्वास ठेवतो, मी यावर विश्वास ठेवू शकत नाही, ही वेगळी गोष्ट आहे. परंतु कायदा म्हणजे तो करायलाच हवा. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नये असा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, काही फरक पडणार नाही. कायदा हा कायदाच. तसंच धर्म म्हणजे भगवंतांनी दिलेला आदेश, भगवंतांचा शब्द म्हणजे धर्म. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका. सुत गोस्वामी आपण दुसऱ्या अध्यायातील 5व्या श्लोकामध्ये पाहतो. ते म्हणतात, साधू पृष्ठो अहम भवद्भिः लोकमंगलम. तुम्ही कृष्णाबद्दल विचारपूस केली आहे, हे एक अतिशय उदात्त प्रश्न आहे. साधू, साधू म्हणजे उदात्त धार्मिक. श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती केले सर्व कर्म कृत्य होय. चैतन्य चरितामृत मधला हा श्लोक आहे, मध्य लीला मधला 22व्या अध्यायातील 62. श्रद्धा, आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी सुरुवात म्हणजे श्रद्धा. अगदी श्रद्धा नाही तर काहीच नाही. आणि श्रद्धा म्हणजे आदरयुक्त. अरे ते छान आहे, त्याला श्रद्धा म्हणतात. जेव्हा आपण भगवंतांवर श्रद्धा ठेवतो, तेव्हा भगवंतही आपली पूर्णपणे काळजी घ्यायला सुरुवात करतात. आणि म्हणून प्रभुपादजी सांगतात की जेव्हा आपण ईश्वर भावनेचे, ईश्वराविषयी, कृष्ण भावनामृत विषयी बोलायला सुरुवात करतो, तेव्हा आपण कुठलीही तडजोड करू शकत नाही. कुदाळीला कुदळीच म्हणावं. जसं प्रल्हाद महाराज हे 12 महाजनांपैकी एक आहेत. ते खूप धाडसी होते. त्यांच्या आसुरी पित्याला घाबरत नव्हते. त्यांच्या वडिलांनी त्याला इतक्या प्रकारे शिक्षा दिली, पण ते कधीही घाबरले नाही. म्हणाले, भगवान म्हणजे कृष्ण, तुम्ही भगवान नाही. तसं कुदळ आहे तर कुदळ, भगवानने आदेश दिलाय तर भगवानने आदेश दिलाय. पत्रम पुष्पम फलम तोय म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोय. कुठेही अंडम मीटम मासम नाही. भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज, त्यांना सुद्धा त्यांचे शिष्य सहज स्वस्त वैष्णव असतील हे आवडत नव्हते. ते काय म्हणायचे की नाही, तुम्हाला स्वस्त किंवा सहज नाही व्हायचंय, तुम्हाला काय व्हायचंय? उपदेशक व्हायचंय. उपदेशाच्या मागे लागा, घरोघरी जा. जसं नित्यानंद प्रभूंनी जीव धोक्यात घालून ते केलं. जगाय मधाईंनी त्यांना एवढा त्रास दिला, परी त्यांनी उपदेश दिला आणि त्यांना बदलवलं. चैतन्य महाप्रभूंची इच्छाच होती, जारे देखा तारे कह कृष्ण उपदेश. हे चैतन्य महाप्रभूंचं ध्येय आहे की तुम्ही भेटलेल्या कोणालाही, कोणताही मूर्ख दृष्ट सज्जन, काही फरक पडत नाही, त्याला कृष्णाबद्दल पटवून देण्याचा प्रयत्न करा आणि त्याला कृष्णाबद्दल विचारू दे. मगच जीवन यशस्वी होईल. जेव्हा कोणी विचारू लागतो कृष्ण म्हणजे काय, मग त्याचा म्हणजे लगेच मुक्तीचा महामार्ग उघडतो. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी आदेश दिलाय, भारत भूमी ते हैल मानव जन्म, यार जन्म सार्थक करी, कर परोपकार. परोपकार हे मानवी जीवन इतरांचे शोषण न करता इतरांचे कल्याण करण्यासाठी आहे. लोक खूप तथाकथित परोपकारी आहेत. ते रुग्णालय, शाळा, इतर गोष्टी उघडतात, परंतु प्रत्यक्षात त्यांना माहित नाही की मानवाचा खरा आजार काय आहे. खरा आजार हा आहे की मनुष्य श्रीकृष्णांना विसरलाय, एवढंच.
अन्यथा जगात कोणतीही कमतरता नाही. आणि म्हणून कृष्ण संप्रश्न, जर लोक फक्त जिज्ञासू झाले की कृष्ण म्हणजे काय आणि तुम्ही त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, आपल्याकडे एवढे ग्रंथ आहेत, त्या संपूर्ण जगामध्ये शांती होईल. गोष्ट अशी आहे की जर तुम्ही हरिकृष्ण मंत्राचा जप केला तर हीच प्रक्रिया त्याचे हृदय शुद्ध करेल. कृष्ण भावना मनाच्या घाणेरड्या स्थितीला समजू शकत नाही. येशामंतगतम पापम, ही कृष्णाने दिलेली व्याख्या आहे. कृष्णाला समजून घेणे इतके सोपे नाही, म्हणून श्रीकृष्ण म्हणतात येशामंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणा. जे लोक फक्त धार्मिक कार्यात गुंतलेले असतात आणि त्यांच्या जीवनातील सर्व पापी प्रतिक्रिया पूर्णपणे थांबवतात, ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. म्हणजे ज्या मनुष्यांनी पूर्वजन्मामध्ये पुण्यकर्म केले आणि ज्यांनी पाप कर्म पूर्णतः उच्छेदन करून चुकलेत, ते मोहाच्या द्वंद्वातनं मुक्त होतात आणि संकल्पपूर्वक कृष्णाची सेवा करण्यास तत्पर होतात. भागवतम मध्ये सुद्धा आपण पुढे 5व्या स्कंदातील 5व्या अध्यायातील 2ऱ्या श्लोकात ऐकणार आहोत. जर कोणी खरंच मुक्ती हवी असेल तर त्याने भक्ती सेवा केली पाहिजे. महत्सेवा द्वारम आहू विमुक्त. आणि जोपर्यंत तो स्वाभाविक स्थितीला पुन्हा प्राप्त करून नाही घेत, तोपर्यंत परमेश्वराला समजणं, संकल्पासोबत समजणं, दिव्य प्रेमाभक्ती निर्माण होणं हे पूर्णतः कठीण आहे. आणि म्हणूनच सुखदेव गोस्वामींना सुद गोस्वामीजींना जेव्हा हे सगळे प्रश्न विचारले गेलेत या ऋषी मुनींद्वारे, तर ते तेच सांगतात की तुम्ही खूप चांगले प्रश्न विचारलेत आणि याची उत्तरं जी आहेत ते सगळ्या जगाच्या कल्याणाला प्रासंगिक आहेत. आणि धर्म म्हणजे काय, तर सर्वोच्च जे काही कर्तव्य आहे ज्याने लोक दिव्य परमेश्वराची प्रेमळ भक्तिपूर्ण सेवा प्राप्त करू शकतात, तर त्याच धर्माविषयी आपण आता अजून चर्चा करणार आहोत. आणि त्या चर्चेसाठी भेटूया उद्या ह्याच चॅनलवर ह्याच वेळेला. धन्यवाद. हरे कृष्ण.